परभनी जिला मध्यवर्ती सहकारी बैंक संचालक मंडल चुनाव में पालम तालुका से एक महत्वपूर्ण राजनीतिक घटनाक्रम सामने आया है। 24 जून को नामांकन पत्रों की जांच प्रक्रिया पूरी हुई, जिसमें तुषार काशीनाथ दुधाटे का नामांकन वैध पाया गया। सबसे खास बात यह रही कि पालम तालुका से उनके खिलाफ किसी भी अन्य उम्मीदवार ने नामांकन दाखिल नहीं किया। इसके चलते तुषार दुधाटे की संचालक पद पर बिन विरोध जीत तय हो गई। इस निर्विरोध चुनाव के बाद राजनीतिक गलियारों में चर्चाओं का दौर शुरू हो गया है। स्थानीय स्तर पर यह चर्चा भी जोर पकड़ रही है कि वर्षों से दादा द्वारा किए गए सामाजिक और राजनीतिक कार्यों का लाभ आज नई पीढ़ी को मिल रहा है। मिली जानकारी के अनुसार दादा के आशीर्वाद और उनके द्वारा बनाए गए जनसंपर्क का फायदा आज पुतने तुषार दुधाटे को मिलता दिखाई दे रहा है। लोगों का मानना है कि जनता के बीच वर्षों तक किए गए कार्य और विश्वास का यह परिणाम है कि तुषार दुधाटे निर्विरोध संचालक चुने गए हैं। तुषार दुधाटे की इस जीत से उनके समर्थकों में खुशी का माहौल है और उन्हें लगातार बधाइयां दी जा रही है। अब सभी की नज़रें परभनी जिला मध्यवर्ती सहकारी बैंक की आगे की चुनावी प्रक्रिया और राजनीतिक समीकरण पर टिकी हुई है। आज जे छाननीचे हे होतं तर त्याच्यामध्ये एकतर फॉर्म विरोधामध्ये दुसरा कोणता पडला पण नव्हता आणि आज छाननीच्या ह्याच्यामध्ये कोणतं ऑब्जेक्शन पण नव्हतं, त्यामुळं फॉर्म हा एकच असून एकच ग्राह्य झाला, तो जो की माझा होता। आणि जी संधी मला आता सर्वांच्या आशीर्वादाने भेटली आहे, माझे जे मतदार जे सर्व आमच्या सोसायटीचे सगळे जे मेंबर आहेत त्यांच्या ह्यांना जी मला जी काही संधी भेटली तर त्या संधीचं सोनं नक्कीच करू आणि काही शेतकऱ्यांच्या कामासाठी आम्ही नक्कीच पुढे जाऊ। एकीकडे शेतकरी बांधव वाचायला आपण करून काय पुढे भविष्यात निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने काम करतो। मी त्या दिवशी पण साहेब तुम्हाला म्हणलं की मला जी आता काही संधी भेटते तर त्या संधीमध्ये मी नक्कीच नाही का ज्या बँकेच्या योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, ज्या की पोहोचत नाहीत किंवा तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत जाऊ शकत नाही, कारण की शेतकरी आमचा पालमचा जो आहे तो तिथून इथपर्यंत येऊ शकत नाही परभणी, तर त्यांच्यापर्यंत आम्हाला त्या योजना तिथं कशा पद्धतीनं पोहोचून त्यांच्यापर्यंत जातील आणि ते पूर्णत्वास येतील आणि शेतकऱ्यांचं भलं होईल या गोष्टीकडे सगळ्यात जास्त पहिलं प्रथम प्राधान्य राहील व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही काम काय तुमचं नाव घ्या पहिलं, तुमचं नाव घेऊन नाव घेऊन हां मी तुषार काशीनाथराव दुधाटे गोळेगावकर पालम एका सोसायटीमधून मतदारसंघामधून मी एकच फॉर्म असल्यामुळं माझा आज एकट्याचाच फॉर्म ग्राह्य झालेला आहे आणि त्या याच्यामधून आणि एकट्याचा वैध फॉर्म असल्यामुळं एक बिनविरोध म्हणूनच माझं हे झालेलं आहे, आज चयन झालेलं आहे, निवड झालेली आहे आणि नक्कीच इथून पुढं आम्ही त्या गोष्टीसाठी आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीनं काम करता येईल त्यासाठी आम्ही काम करू। पीक विम्यासंदर्भात काय सांगतात शेतकऱ्यांच्या काय पीक विम्यासंदर्भात काय सांगतात, ज्या अडचणी निर्माण होतात आता या ज्या शासनाच्या ज्या किचकट ज्या प्रक्रिया आहेत काही ज्या की ऑनलाईन असतील किंवा बाकी असतील किंवा त्यांचं ते पोर्टल चालत नाही, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो, तर आता नक्कीच आता आम्ही जे कोण सर्वजण आम्ही एकत्र बसतो बँकेमध्ये तर त्यांच्या थ्रू कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने हे काम करण्यात येईल पीक विमा बाबतीमध्ये आणि लवकरात लवकर पीक विमा कसा भेटण्यात येईल, राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करण्याचं कार्य आम्ही करू एवढी